लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आज 5 मे तारीख आहे. 5 मे तब्बल हा देखील आठवडा संपत येत आहे. मी परत या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती करीत आहे सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने की वितरणाला विनाकारण विलंब करू नका, कारण सर्व आता कारणं देऊन झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणतंही कारण आता शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे विनम्र विनंती आहे की लवकरात लवकर वितरण करा, कारण की या लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर नियमित त्या लाडक्या बहिणींना मिळाला नाही तर त्या हप्त्याला काहीही अर्थ उरत नाही. खूप वेळ सांगून झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरं तर कालच वितरण व्हायला पाहिजे होतं, पण काल जो आहे निकाल जाहीर झालेला आहे पोटनिवडणुकीचा. कदाचित त्यामुळे त्याला काही दिरंगाई झालेली असू शकते. पण मग आज जे आहे आजच माझ्या मते GR यायला पाहिजे. आता उद्या आणखी एक दिवस, त्याच्यानंतर परवा एक दिवस असं होत बसायला पाहिजे नाही. ही बाब सरकारने समजून घ्यायला पाहिजे. आणि खास करून या विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांना देखील विनंती आहे, ताई इतका वेळ नका लावू वितरणाला, कारण वितरण हे वेळेवर करण्याचा प्रयत्न करा. थोडा पुढाकार घ्या आणि लवकर वितरणाचा GR आणण्याच्या संदर्भात हालचाली वाढवा आणि लवकर हप्ता वितरित करा. अजून किती दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहत ठेवणार आहेत आणि किती दिवस वाट पाहायची? एक जो महिना मार्चमध्ये मिळायला पाहिजे होता तर तो महिना तब्बल 3 महिन्याच्या नंतर मिळत आहे. म्हणजे शोकांतिका आहे. तर त्यामुळे परत एकदा राज्य शासनाला विनंती आहे की कोणतं कारण आणखी बाकी ठेवलं आहे की त्यामुळे वितरण थांबवलेलं आहे. वितरणाच्या संदर्भात पटकन आज GR आणून माझ्यामध्ये आजच वितरण करण्याच्या संदर्भात हालचाली वाढवायला पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे यावेळेस आता बघा पुढच्या आज उद्यापर्यंत नक्कीच आपल्याला या योजनेच्या संदर्भात सकारात्मक हालचाल वाढताना दिसेल. म्हणजे GR वगैरे येताना आपल्याला दिसेलच, पण माझ्या मते आजच व्हायला पाहिजे, तरच त्या लाडक्या बहिणींना योग्य न्याय मिळेल. कारण की तिसऱ्या महिन्याचा पहिला आठवडा गेला बघा जवळपास आता, कारण 5 तारीख आहे आज. आणि त्यामुळेच मी म्हणतो आहे की आजच GR आणा आणि GR आणून लवकरात लवकर वितरण करण्याचा प्रयत्न करा आज संध्याकाळपर्यंत. पण आजच जर GR आला तर आजच वितरण होईल असं काही शक्यता फार कमी आहे, पण GR येण्याची शक्यता मात्र दाट आहे बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही हप्ते एकत्रित वितरित करा, मार्च आणि एप्रिलचे, कारण की तिसरा महिना उजडलेला आहे. मे महिना चालू आहे. मार्चचाच हप्ता अजून 1500 रुपये मिळणं बाकी आहे. त्यानंतर एप्रिलचा हप्ता पण 1500 रुपये मिळणं बाकी आहे. बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वर्तमानपत्रामध्ये पण आपण अपडेट पाहत आहोत. त्याच्यामध्ये सांगितलं झालं आहे की दोन्ही हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींना मिळणार आणि लाडक्या बहिणींना त्याचं गिफ्ट मिळणार वगैरे वगैरे. म्हणजे 2 हप्ते एकत्रित, गिफ्ट म्हणजे वेगळं काय नाही. पण हे 2 हप्ते एकत्रित मिळतील का याच्यावर पण शंकाच आहे. पण तरी देखील शंका वगैरे बाजूला ठेवा, 2 हप्ते मात्र एकत्रित द्यायला पाहिजे. तो मानस जे आहे सरकारने दाखवला पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपल्या या योजनेची जी व्याप्ती आहे ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता होताना दिसत आहे. जसं की बघा, पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये ही योजना लागू झाली, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण लागू झाली, त्याच्यानंतर अशाच प्रकारची तामिळनाडूमध्ये पण काल खूप मोठा त्याचा परिणाम दिसला. त्यामुळे लाडक्या बहिणींची जी ताकद आहे तर ती फार मोठी आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये पण प्रति महिना 3000 रुपये देण्याचं आश्वासन पण आपण त्याही अपडेट पाहिलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत लाडकी बहीण योजनेचं महत्त्व जे आहे बघा, महत्त्व वाढणार आहे, इथून पुढे कमी होणार नाही. त्यामुळे जर कुणाला नकारात्मक वाटत असेल की हप्ते येतील का नाही, मला शंकाच आहे वगैरे, तर असं होणार नाही. हप्ते येणार, पण मात्र विलंब का होतोय सरकार, एवढंच थोडंसं आहे या योजनेच्या बाबतीत नकारात्मक मुद्दा आहे. तर तोच मुद्दा मार्गी लावा आणि लवकरात लवकर वितरण करा. आणि आज कोणत्याही प्रकारचा जर GR आला, आज येण्याची फार दाट शक्यता आहे. त्यामुळे आज GR आला तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला ते अपडेट मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.